नमस्कार मंडळी, तर मी सुरेखा तुमचं सर्वांचा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे। तर आज आपण सुक्की बटाट्याची भाजी बनवणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। इथं पहिल्यांदा बटाटे उकडून घेतलेले आहे। तर बटाटे आहे, खोबरं आहे आणि कांदा, हिरवी मिरची आहे आणि इथं वाटण आहे, इथं कोथिंबीर आहे। तर तुम्ही बघू शकता। तर चला मग आता आपण रेसिपीकडे जाऊया। तर इथं कढई ठेवलेली आहे आपण। कढई गरम झाल्याच्या नंतर तेल ॲड करून घेऊया। तर इथं तेल गरम झालेलं आहे। त्यानंतर मोहरी टाकून घेऊया। तुम्ही बघू शकता छानपैकी अशी मोहरी वाजायला लागलेली आहे। मोहरी टाकून झाल्याच्या नंतर हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। कांदा टाकून झाल्याच्या नंतर छानपैकी मीडियम गॅसवरच परतून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता छानपैकी असं आपण परतून घेतलेलं आहे। तर लालसर होईपर्यंत आपण छानपैकी असं मीडियम गॅसवर त्याला परतून घ्यायचं। तर तुम्ही इथं बघू शकता छानपैकी असं आपण परतून घेऊ राहिलो। मीडियम गॅसवर, जास्त फुलावर नाही, कारण जास्त की मग करपेल भाजी, त्यामुळे थोडं मीडियम फ्लेवरच आपण छानपैकी असं लालसर असं करून घेऊया। तर तुम्ही इथं बघू शकता छानपैकी असं लालसर होत आला। त्यानंतर आता आपण वाटण टाकून घेऊया। तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी आपण वाटण ॲड केलेलं आहे। तर वाटण ॲड करून झाल्याच्या नंतर सगळं वाटण आपण एकजीव होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं। तर इथे तुम्ही बघू शकता सर्व वाटण आपण एकजीव परतून घेतलेलं आहे। त्यानंतर भाजलेलं खोबरं टाकलेलं आहे। अगोदरच आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे, त्यामुळं खोबरं ॲड केलेलं आहे भाजलेलं। तर इथं बघू शकता तर ते पण परत एकजीव सर्व करून घ्यायचं, म्हणजे कसं छानपैकी एकजीव होईल। तर इथं तुम्ही बघू शकता आपण पुन्हा असं एकजीव करून घेतलेलं आहे। त्यानंतर लाल तिखट ॲड केलेले आहे, आपल्या आवडीनुसार करा, आपल्याला जितकं पाहिजे तितकं। त्यानंतर हळद घेतलेली आहे। हळद ॲड करून झाल्याच्या नंतर धना पावडर ॲड केलेली आहे। धना पावडर ॲड करून झाल्याच्या नंतर आपल्या आवडीनुसार मीठ ॲड करायचं, म्हणजे आपल्याला जितकं पाहिजे तितकं मीठ ॲड करून घ्यायचं। मीठ ॲड करून झाल्याच्या नंतर छानपैकी पुन्हा एकदा परतून घ्यायचं, मीडियम गॅसवरच परतून घ्यायचं। तर तुम्ही इथं बघू शकता छानपैकी असं आपण परतून घेतलेलं आहे। परतून झाल्याच्या नंतर थोडं तसंच ठेवायचं मंद फ्लेवर। तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी असं तेल सुटेपर्यंत आपण छानपैकी असं परतून घेऊया। तर इथं आपले परतून झालेलं आहे। त्यानंतर उकडलेला बटाटा त्यामध्ये ॲड करायचे। तर इथं बघू शकता जो उकडलेला बटाटा आहे तो आपण ॲड करून घेतलेला आहे। आता परत त्या बटाट्याला पूर्ण मसाला लागेपर्यंत आपण एकजीव परतून घ्यायचं। तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी आपण परतून घेऊ राहिलेलं आहे। पूर्णीकडे बटाट्याला एकजीव होईपर्यंत आपण छानपैकी असं परतून घेऊया। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर इथं बारीक चिरलेली कोथिंबीर आपण ॲड करून घेतलेली आहे छानपैकी। कोथिंबीर ॲड करून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा छानपैकी असं परतून घ्यायचं। तुम्ही बघू शकता छानपैकी असे परतून घेतलेलं आहे। आणि या पद्धतीची भाजी तुम्ही पण एकदा नक्की बनवा, खूप छान आणि खूप टेस्टी लागते। आणि तुम्हाला असं वाटेल की परत परत खाऊ बनवून, इतकी छान आणि अतिशय सुंदर अशी ही भाजीची चव आहे। तर तुम्ही पण नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। तर मंडळी, आपली भाजी तयार झालेली आहे एकदम
टेस्टी मसालेदार सुकी भाजी। तर बाय बाय, नक्की कंटिन्यू ब्लॉग करत राहा, असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील।